न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूँ आपके साथ शुभांगी। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने कहा कि महाराष्ट्र अब उड़ता पंजाब बनते जा रहा है। विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने कहा कि नासिक के कारखानों में अब ड्रग्स बनता है, वहाँ अब तक कार्रवाई क्यों नहीं हुई है। दानवे ने सवाल उठाया कि बिना किसी नेता, अधिकारी और मंत्री के सहायता से ललित पाटिल का पलायन कैसे हो सकता है। महाराष्ट्र की युवा पीढ़ी को नशे की लत में झोंका जा रहा है और सरकार कुछ नहीं कर पा रही है। इन सब की मिली भगत है। ललित पाटीलचे नाशिकच्या कारखान्यावर अजून कारवाई नाही, नाशिकच्या कारखान्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर अजून कारवाई नाही। ललित पाटीलला ज्या पद्धतीने मदत करणाऱ्या फक्त कॉन्स्टेबलवर कारवाई आहे। कॉन्स्टेबल याच्या दोषी असतील हे 100% जरी असलं तरी कॉन्स्टेबलची एवढी हिंमत नसते की वरिष्ठ अधिकारी सहकार्य करल्याशिवाय ललित पाटीलला मदत झालेली नाही। आणि म्हणून ह्या ललित पाटीलचं जे ड्रग्ज रॅकेट आहे, नुसतं ललित पाटील नव्हे, नाशिक नव्हे, संभाजीनगरला येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली, खोपोलीला येऊन नवी मुंबईच्या पोलिसांनी कारवाई केली। याचाच अर्थ ड्रग्जचे कारखाने उघड चालू आहे। तर आपण मुंबईसारख्या शहरात, नागपूरसारख्या, पुण्यासारख्या शहरात बघितलं तर चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात। याला कारण हे सरकार आहे। हे सरकार या सगळ्या ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लटकत का अशा प्रकारची स्थिती आहे। म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। हिंदी में बताइए। महाराष्ट्र हा संपूर्ण आता उडता पंजाब होतोय। अनेक ठिकाणी ड्रग्जचे कारखाने सापडत आहेत आणि त्याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे का, सरकारच्या मंत्र्यांचा सपोर्ट आहे आणि म्हणून ललित पाटील सारख्यांना पळवून देण्यासाठी सपोर्ट केला जातो। हातूर कारवाई केली जाते आणि या ड्रग्ज माफियांना मोकाट सोडलं जात आहे। खरं तर नाशिकचा कारखाना कुणाच्यामुळे संचालित आहे? तेथील मंत्र्यामुळे आणि गुजरातच्या कनेक्शनमुळे। गुजरातवरून 2-2 हेलिकॉप्टरनी लोक येतात आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण अड्ड्याला संरक्षण देण्याचं काम केलं जातं। कुणाचा हात आहे? शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने चाललेला आहे। आणि ललित पाटीलला ज्यावेळेस संरक्षण मिळालं, हॉस्पिटलमधून पलायन केला, त्यानंतर ती कारवाई झाली। हा सोंग आणि सरकारचा ढोंग आहे। या सर्व प्रकरणावर पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। हे सर्व या राज्याच्या तरुणाईला उद्ध्वस्त करणारं, तरुणाई उद्ध्वस्त करणारं आणि राज्य ड्रग्जच्या विळख्यात घालणारं आहे, हे या ठिकाणी दिसून येत आहे। सरकारकडून ठोस कारवाई नाही आणि म्हणून ही कारवाई ठोस कारवाई व्हावी आणि हे सर्व अड्डे उद्ध्वस्त व्हावे। माफियांना, ड्रग्ज माफियांना सक्त कारवाई करावी, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। सरकारचा धिक्कार असो, ड्रग्ज माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ड्रग्ज माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, उडता महाराष्ट्र करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, उडता महाराष्ट्र करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ड्रग्ज माफियांना मोकाट सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ड्रग्ज माफियांना मोकाट सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। महाराष्ट्राच्या तरुणांना ड्रग्ज माफियात घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्राच्या तरुणांना ड्रग्ज माफियात खोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। ड्रग्जने तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ड्रग्जने तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ड्रग्ज माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। अरे ललित पाटीलला सहकार्य करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अरे ललित पाटीलला सहकार्य करणार, कारवाई न करणाऱ्यांचा धिक्कार असो, अरे ड्रग्जच्या विळख्यात या महाराष्ट्राला लोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अरे तरुणांना नशेच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अरे ललित पाटीलला पाठिंबा देणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, ललित पाटीलला पाठीशी घालणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांचा धिक्कार असो, ललित पाटीलला सपोर्ट करणाऱ्या या सरकारमधील मंत्र्यांचा धिक्कार असो। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। देशद्रोही सलीम कुत्ता और बड़गुजर के क्या संबंध थे और इसमें किन किन नेताओं के हाथ है, इसकी जांच होनी चाहिए, ऐसी मांग सत्ता पक्ष के नेताओं ने की थी।
सलीम कुत्ता 1993 में मुंबई बम ब्लास्ट के प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम का दाहिना हाथ था। सलीम कुत्ता जब पैरोल पे था तब उसके सम्मान में उबाठा के नेता नासिक शहर प्रमुख सुधाकर बड़गुजर ने पार्टी दी थी। शिवसेना के नेता दादाजी भुसे ने मीडिया के सामने सलीम कुत्ता प्रचार के बारे में सवाल उठाए। दाऊद इब्राहिमला घोषित करण्यात आलंय। आपल्या भारताचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि याचा राईट हँड सलीम कुत्ता, ज्याने 1993 मध्ये मुंबईमध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट केले। 257 पेक्षा जास्त निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले, 700 पेक्षा जास्ती लोक जखमी झाले। अशा बॉम्बस्फोट मधला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता, ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे, ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे। आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उबाठा शिवसेनेचं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली। त्या पार्टीमध्ये आपण क्लिपमध्ये बघितलं असेल, डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता सह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे। त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे। मला वाटतं की हे देशद्रोही, देशाच्या विरोधातलं हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, गोरंट्यालकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। सत्ता पक्ष ने सलीम कुत्ता का मुद्दा उठाया तो विपक्ष ने जोरदार प्रहार करते हुए इकबाल मिर्ची का मुद्दा उठाया। भारतीय जनता पार्टी के नेता मंत्रीगण इकबाल मिर्ची के घर के शादी में शामिल हुए थे, ऐसा आरोप विपक्ष के नेता श्री अंबादास दानवे जी ने किया। भारत के सबसे बड़े गुनहगार दाऊद इब्राहिम के सगे भाई इकबाल केसरकर की घर की शादी में बीजेपी नेता मंत्रीगण खाना खाते हुए दिख रहे हैं। ऐसी फोटोग्राफ अंबादास दानवे जी ने पत्रकारों से बात करते हुए दिखाए। वार पलटवार दोनों तरफ से जारी है। इसी तरह नारेबाजी के साथ उन्होंने इकबाल मिर्ची का मुद्दा विधान भवन में उठाया। विधान परिषदेमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे मंत्री गिरीश महाजन, त्यांचे आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमाताई हिरे असे सहभागी असलेलं एक लग्न, जे दाऊद इब्राहिमच्या सख्खा भाऊ असलेल्या इक्बाल कासकरच्या एकदम घरातलं लग्न। आणि या लग्नाला हे मंत्री, भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी हजर होते। त्यांचा जेवतानाचा फोटो मीडियामध्ये आलेला आहे, माझ्याजवळ पण उपलब्ध आहे। आणि या विषयावर चर्चा होत असताना एकीकडे परवाच्या दिवशी एक शिवसेनेचे पदाधिकारी असणारे सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता, आता सलीम कुत्ताच्या विषयी वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या येतात, त्याच्या मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु त्यांनी या फेटाळलेल्या असताना या लग्नाला हे लोक हजर होते, याचे फोटो आहेत। याच्यावर सभापती आमची भूमिका ऐकून घ्यायला तयार नाही। अतिशय एककल्लीपणे सभागृह चालवलं जात असताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन एक खुलासा केला की शेरे खातीब यांच्या आमंत्रणाने लग्नाला गेलो होतो। ही पत्रिका रातोरात बदललेली आहे। शेरे खातीब यांच्या ऐवजी कासकरांच्या आमंत्रणावर हे सगळे लोक लग्नाला गेले होते। म्हणजे हे सरकार दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांना सपोर्ट करतं, दाऊदचं साथ देतं, दाऊदच्या नातेवाईकाला साथ देतं। एकीकडे इक्बाल मिर्चीबरोबर व्यवहार करणारे प्रफुल्ल पटेल यांना चालतात, एकीकडे दाऊदची ट्रान्झॅक्शन असणारे नवाब मलिकांची बाजू हे सरकार घेतं। आणि ज्यावेळेस आमच्यासोबत होते त्यावेळेस हे देशद्रोही होते। मी याच्यात न जाता सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला भारतीय जनता पार्टीचे लोक हजर आहे, भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा समोर आला पाहिजे।
एकीकडे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आमदार अशा पद्धतीने या लग्न समारंभात दाऊदच्या नातेवाईकाच्या सहभागी होतात आणि असं असताना सभागृहामध्ये कोणत्याही सदस्यांना, मग भाई असतील, अनिल परब साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, एकनाथराव खडसे साहेब असतील, यांना बोलू न देता खरं तर 289 हा विरोधी पक्षाचा अधिकार असताना बाकी समोरच्या मंत्री, ज्या मंत्र्याचा याच्याशी संबंध नाही, त्यांना बोलायला सभापती देतात। याचा अर्थ सभापती नियमाप्रमाणे या सभागृहाचं कामकाज चालू देत नाही। आता माननीय अनिल परब साहेबांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर, पॉइंट ऑफ कामकाजाचा विषय मुद्दा उपस्थित केला, परंतु याच्यावर सुद्धा सभापती बोलू देत नाही। एकांगीपणे सभागृह चालवतात आणि दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजर असलेल्या लोकांना बोलण्याची संधी देतात। याचाच अर्थ दाऊद इब्राहिमला साथ देणाऱ्यांचं या ठिकाणी सहकार्य केलं जातं आणि आम्ही याविषयी प्रश्न विचारतो तर आम्हाला प्रश्न विचारू देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी आज सभागृहाच्या कामकाजावर आत्ताच्या घडीला बहिष्कार घातलेला आहे। आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS News T ऐप डाउनलोड करें। इंस्टा, हाइक, ट्विटर, कूक, फेसबुक और कई सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं, आप इसे लाइव भी देख सकते हैं www.mnsnewst.com पर। फिलहाल वक्त हो चला है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS News T पर। नमस्कार।